रेट बघून तर एकदम थक्क झालो मी। 400 रुपयाची मच्छी 12,000चं नुकसान। आपल्याला पण माहिती पाहिजे की असं काहीतरी असतं आतमध्ये। केवढा मोठा खेकडा आहे बघा, प्रत्येक वेळेला काहीतरी या ना नवीनच। नंदी मासा केवढा मोठा आहे, म्हणजे हिरव्या कलरची प्रॉपर टोळ आहे। बाजू सगळे लोकांना इकडे देतात मासे घ्यायला। केवढा मोठा पोपट आहे बघा, खायला ही सुरमई चांगली लागते चपटीवाली। 1 किलो मध्ये 30 बसणार। 350 ग्रामचा हा पापलेट आहे बघा, व्हाईट वाला खवली खूप आहे, खायला भारी लागतो हा। ते घेऊन चालले आपल्या एरियामध्ये विकायला। गावडी बघा कशी आहे, 3 किलोची 5 किलो आणि गर्दी बघा किती मार्केटमध्ये। गाड्याने स्पेशली सांगितलं की बाप्पा परत, आणि आपण आलो होतो तळोजा फिश मार्केटला। नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरान फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। माझा आवाज येतोय का तुम्हाला? कारण बाजूला एवढ्या गाड्या कंटिन्युअसली जात आहेत ना, 5 मिनिटं थांबलेलं व्हिडिओ स्टार्ट करायला, पण गाड्या काय थांबत नाही आहेत। आणि हा रोड आहे मुंब्रा शिळपाटा आहे ना, तिथून पनवेलला जाणार आम्ही। तो हा रोड आहे, तो तळोजावरनं येतो। आणि आपण आलो होतो तळोजा फिश मार्केटला। तर रस्त्याच्या पलीकडे आहे आपलं तुम्हाला शेड सर्व, तिथे हे फिश मार्केट आहे। तळोजापासून थोडं पुढे यायला लागेल तुम्हाला पनवेल साईडला 1 किलोमीटर। आणि बघा फ्लायओव्हर आहे पाठीमागे, त्या जस्ट पुढे आलं की राईट साईडला हे तळोजा फिश मार्केट आहे। आता तुम्ही पनवेल साईडला जात आहे तर तुम्हाला या साईडला गाड्या उभ्या करायला लागतील, किंवा मग पुढे फ्लायओव्हरच्या खालून युटर्न मारून यायला लागेल। आणि पनवेलवरनं येतं तर तुम्ही त्या साईडला गाड्या उभ्या करू शकता। तर ठीक आहे, आता सांगायचा उद्देश असा की मी आता आलो होतो तळोजा फिश मार्केटला, आणि आज आपण तळोजा फिश मार्केट एक्सप्लोर करणार आहोत। आपण मला वाटतं नवरात्रीच्या नंतर आलो होतो इथे एकदा, मस्त असं फिश घेऊन गेलो होतो। आणि स्पेशली घेतलं होतं त्यावेळेला चिताडा, ऑलमोस्ट 2.5 ते 3 किलोचा चिताडा होता। तुम्ही गावी पण घेऊन गेलो होतो आणि सगळ्यांनाच आवडला होता। आणि आर्याने स्पेशली सांगितलं की बाप्पा परत चिताडाच घेऊन या, कारण तिला चिताडा पण खूप आवडला होता। तर बघू आता या मार्केटमध्ये आज चिताडा आहे का, आणि त्यासोबत अजून काय काय मासे ते पण बघूया, आणि आजचे काय रेट आहेत ते पण आपण एक्सप्लोर करूया। म्हणजे तुम्हाला कळेल आज काय रेट आहे तळोजा फिश मार्केटमध्ये। बघा इथे किती गाड्या लागल्यात, त्या सर्व मासे घ्यायला झाले तर। आणि खूप लवकर चालू होतं मार्केट, 6 वाजल्यापासूनच इथे गर्दी असते, सगळे मासेच घ्यायला आलेले। लास्ट टाइम जेव्हा आलो होतो ना तेव्हा असं काही शेड वगैरे नव्हतं, ओपन होतं, पण हा शेड आहे। त्याला अंडी आहे, कशी अंडी आहे? गावठी अंडी कशी? गावठी 150 रुपये डझन बघा, याच्याकडे 150 रुपये डझन आहेत गावठी अंडी। आणि गर्दी बघा किती मार्केटमध्ये, सकाळचे 9 वाजत आलेत आणि बघा बरीच गर्दी आहे मार्केटमध्ये। सुरमा आहे, ताजी सुरमा आहे बघा, कशी आहे? 350 किलो की किलो 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 माल भारी। 350 रुपये किलो सुरमई आहे। रेट बघा सुरमईचं सुरुवातीलाच का 350 रुपये किलो। इकडे बांगडे कसे किलो आहे? 100 बघा बांगडे 100 रुपये किलो। तर आपण 350 बघा इकडे 350 रुपये किलो सुरमई आहे, तुम्हाला 350 रुपये किलो। 350 मार्केट 500 आपण 350 450 बांबू आहे ना बघा, बांबू सुरमई कशी किलो? 450 रुपये 450 700 वाला 450 बघा 450 रुपये किलो आहे। बांबू सुरमई 3 किलोची 5 किलो सगळी साईज भेटेल आपल्याकडे। माल बघा एकदम बघा 450 रुपये किलोला तुम्हाला सुरमई मिळेल। एवढी बारीक सुरमई 350 रुपये लावलं, आणि ही ती बारकी 350 रुपये किलो। माकलं कसे? माकुल 300 रुपये किलो, एकदम संपलेला माकुल आहे, लास्टला झालेला आहे। 300 रुपये किलो माकलं आहेत। आणि मोठे बांगडे आहेत, बांगडे मोठा बांगडा एकदम मोठा 200-250 वाला माल 150 रुपये 150 बघा 150 रुपये किलोला तुम्हाला बांगडे मिळणार। 200-250 वाला माल 150। आणि मुशी कशी आहे? मुशी 200 रुपये किलो बघा मुशी आहे, कुठली पण घ्या 200 रुपये किलो। आणि करली कशी आहे मित्रा? बघा 150 रुपये किलोने तुम्हाला करली मिळणार आहे। टोळ आहे इकडे, ते पण 150 रुपये किलो बघा, टोळ पण 150 रुपये किलो। रेट बघा मच्छीचे काय ते इकडे। 100 रुपये किलो बोंबील 100 रुपये किलो बघा, बोंबील आहे ते 100 रुपये किलो। आणि इकडे खेकडे आहेत, हे बघा खाडीचे खेकडे आहेत, मस्त खेकडे आहेत। कसे आहे? 300 रुपये किलो बघा 300 रुपये किलोने तुम्हाला खेकडे मिळणार आहेत। एवढं स्वस्त मार्केट आहे हे, आणि 300 रुपये किलोने तुम्हाला असे चिंबोऱ्या मिळणार आहेत, खाडीचे चिंबोऱ्या। चिताडा कसा आहे? 500 रुपये बघा चिताडा आहे तो 500 रुपये किलो आहे। बघा गावडी बघून तुम्ही, गावडी बघा कशी आहे, आणि 500 रुपये किलो आहे। हे 800 ग्रामपर्यंत चिताडे भरतील तुम्हाला, आणि तुम्हाला 500 रुपये किलोने मिळतील। रावस कसं आहे? बघा रावस आहे तो 500 रुपये किलो, आणि त्यांचं पण वेट मला वाटतं तेवढंच आसपास असेल, 600-700 ग्रॅम 800 ग्रामपर्यंत रावस आहे। समुद्राची कोळंबी कशी किलो आहे? बघा 180 रुपये किलो तुम्हाला समुद्राची कोळंबी भेटणार आहे। लॉटमध्ये बांगडे आहेत, ते कसा बांगडा किलो आहे? बघा 100 रुपये किलो बांगडे, ते लॉटमध्ये बांगडे बघा ते घेऊन चालले आपल्या एरियामध्ये विकायला बांगडे। काळा मासा कसा? 100 रुपयाला 1.5 किलो बघा। चिलापी काळा मासा काळुंद्री 100 रुपयाला 1.5 किलो बघा। इकडे नारबा आहे, हा कसा किलो नारबा?
बघा 100 रुपये किलो नारळ आहे. आणि हे बारके सौंदळे आहेत, हे कसे बघा 100 रुपयाला 1.5 किलो बारके बारके सौंदळे आहेत. आणि छोट्या करली आहेत, चांगले दिसतात. कशी बघा 100 रुपये किलो करली आहे. बघा इकडे करकरा आजमरा 2 नावावाला मासा हा. आणि हा पण आहे 100 रुपये किलो. बघा आजमरा आणि खायला भारी लागतो हा. राणी कशी आहे? राणी ती 150 रुपये किलो. बघा राणी मासा 150 रुपये किलो. आणि या दादाकडे कुपा आहे. कुपा कसा किलो आहे? बघा बघा व्हाईटवाला खवली कुपा आहे. आणि हा तुम्हाला 100 रुपये किलोने मिळणार आहे. रेट बघा माशांची. हे बघा इकडे ना जास्त करून बांबूवाले सुरमई आहेत मोठ्या. कशी किलो ही? 500 बघा ही 500 रुपये किलो सुरमई. किती किलोची असेल? 3 किलो. बघा 3 किलो 3.5 किलोच्या आसपासची सुरमई असणार आहे ही. बघा तेवढी मोठी सुरमई आहे. आणि तुम्हाला 500 रुपये किलोने मिळणार आहे. आणि बांबू सुरमई आहे क्लिअर कट. आणि छोट्यावाल्या 500 रुपये किलो. कुठली पण घेतली 500 रुपये किलो. कुठली पण घ्या 500 रुपये किलोने तुम्हाला सुरमई मिळणार आहे. आणि कोणती आहे ही? बघा ही आहे ती 350 रुपये किलो आहे. आणि इकडे बघा सफेद पाण्याची पापलेट आहे. कशी पापलेट आहे? कशी आहेत ती? 900 रुपये किलो आहे. बघा हे 900 रुपये किलो आहेत. किलोमध्ये किती बसतील? किलोमध्ये किती? 3 ते 4 पीस बसतील किलोमध्ये. म्हणजे बघा 300-350 ग्रामचा हा पापलेट आहे. आणि इकडे मोठे मोठे ना रावस आहेत. कसे आहे? 550 रुपये किलो. एकदम ताजा फ्रेश रावस. फ्रेश रावस आहे. आणि 550 रुपये किलो. आणि जिताडा? हा जिताडा आहे 500 ला किलो. बघा 500 रुपये किलो जिताडा आहे. बघा एकदम गावरी बघा ना, एकदम फ्रेश दिसते तुम्हाला. 500 रुपये किलो. आणि रावस आहे तो 550 रुपये किलो. 30 पाऊंडची कोलंबी आहे. आणि ही फार्मवाली कोळंबी आहे. 30 पाऊंड 1 किलो मध्ये 30 बसणार. कसं किलो? 450 ला किलो. बघा 450 रुपये किलो. सर्व सेम आहे ना? कुठली पण घ्या 450 रुपये किलो आहे. आणि यांच्याकडे बघा सुरमई ही किती किलोची आहे? 7 किलोची सुरमई आहे. 7 बघा 6 किलोची सुरमई आहे. पूर्ण एका फ्रेम मध्ये बसत नाही एवढी मोठी सुरमई आहे. बांबू आहे ना? कशी किलो? 600 रुपये किलो. बघा 600 रुपये किलोने तुम्हाला ही सुरमई मिळेल. बघा केवढी मोठी आहे बघा सुरमई. इकडे बघा ही सफेद पाण्याची पापलेट आहे. छोटी साईज आहे. कशी दादा ही? 600 रुपये किलो. बघा ही 600 रुपये किलो आहे. थोडी मोठी आहे ती 800 रुपये किलो आहे. ही बघा ही. आणि ही छोटीवाली आहे ती? बघा ही 400 रुपये किलो. ही 500 रुपये किलो. थोडी साईज वाढली की 100 रुपये वाढले. बघा 400 500 हे 600 आणि हे 800. हे 800 रुपये किलो. आणि बोंबील आहेत ते 150 रुपये किलो. ही कशी किलो? 350 रुपये किलो. बघा 350 रुपये किलो सुरमई. आणि ही बघा ही चपटी सुरमई आहे. ही आहे ती बांबू सुरमई आहे. ही कशी किलो? ही 500 ला किलो. ही 500 रुपये किलो. मोठीवाले ही जवळजवळ 1.5-2 किलोची सुरमई आहे ती. आणि ही जी हातात आहे ना ही चपटी सुरमई आहे. ही तुम्हाला 350 रुपये किलोने मिळणार. आणि खायला ही सुरमई चांगली लागते चपटीवाली सुरमई. बघा आणि बघा हे प्रॉन्स आहे. फक्त 25 बसणार किलोमध्ये. कसे किलो? 480 रुपये किलो. बघा 480 रुपये किलो. फक्त 25 पीस बसतील. एवढे मोठे ते कोळंबी आहे. हे बघा मोठी साईज. बघा इकडे मोठे जिताडे आहेत. मोठा घेतला तर 600 रुपयाने. छोटा घेतला तर 500 रुपये किलोने मिळेल तुम्हाला. आणि सर्व मार्केटनं हे किलोवाला आहे. सर्व तुम्हाला किलोवरच मिळणार. मांदिली घ्या, छोटे छोटे मासे घ्या, बोंबील घ्या किंवा हे जिताडे घ्या, ताम घ्या किंवा मोठ्या मोठ्या सुरमई घ्या. सर्व किलोवरच मिळणार आहे तुम्हाला. 500 रुपये किलो आहे. बघा हलवा आहे तो 500 रुपये किलो आहे. रावस 700 रुपये किलो. आणि रावस 700 रुपये किलो आहे. आणि ही मोठी पापलेट कशी? 1100 रुपये किलो. बघा ही 1100 रुपये किलो आहे. आणि 3च पापलेट बसतील किलोमध्ये. आणि ताम कशी आहे? इकडे बघा ही तांब आहे 400 रुपये किलो. आणि पोपट कसा आहे? 200 रुपये किलो. केवढा मोठा पोपट आहे बघा. 200 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे पोपट मासा. यांच्याकडे मोठे मोठे मासे आहेत. आणि हलवा कसा आहे बोलले? 400 रुपये किलो. बघा हलवा आहे तो 400 रुपये किलो. 500 रुपये. बघा जिताडे तर भरपूर आहेत मार्केटमध्ये. जे 500 रुपये किलो छोटी साईजवाला आहे. आणि मार्केटमध्ये सुरमई तर एवढे आहेत ना, भरपूर सुरमई आहेत मार्केटमध्ये. बघा सगळ्यांकडे सुरमई आहेत. आणि रावस पण आहेत भरपूर. बघा हे कसे रावस? 450. बघा 450 रुपये किलो रावस आहेत. रेट एकदम स्वस्त आहे तर कुठल्याही मार्केटपेक्षा असं मला तरी वाटतंय. हे सुरमई कशी आहे? 400 रुपये किलो शेट. बघा 400 रुपये किलो सुरमई आहे. आणि बांबूवाली बघा बांबू सुरमई. सगळ्या बांबूच आहेत ना? चपटे पण आहेत. कुठे आहे चपटे? ही कशी? 350. बघा ही चपटीवाली 350 रुपये किलो. नॉर्मली बांबूपेक्षा चपटी महाग असते. इकडे थोडंसं उलट आहे. चपटी स्वस्त, चपट्या छोट्या आहेत आणि बांबूवाल्या मोठ्या आहेत.
या तुम्हाला 450 रुपये किलो ना? ये 400 है। हे 400 रुपये किलो आहे मोठीवाली सुरमई आणि 350 रुपये किलो छोटीवाली सुरमई. आणि या दादाकडनंच आपण मागे ना जिताडा घेऊन गेलो होतो. 1 नंबर जिताडा होता, घरी खूप आवडला जिताडा. आणि आज यांच्याकडे तांब आहे. तांब कशी? 400 रुपये किलो. बघा तांब आहे ती 400 रुपये किलो आहे. बघा तांब बघा, कावरी बघा तांबची. आणि इकडे बघा तारली मासा कसा किलो आहे? 150 रुपये किलो. बघा 150 रुपये किलो तारली आहे. आणि हे असं मार्केट आहे. आणि केवढे आता मासेवाले वाढले तिकडे आणि ती जागा पण बघ एकदम मस्त झालेली आहे. लास्ट टाइम आलो तेव्हा असं काय नव्हतं, ओबड खाबड होतं सगळं, पण याला एकदम प्लेन करून दिलेलं आहे या लोकांना. आणि लोकांची गर्दी पण बघा, मला वाटतं आजूबाजू सगळे लोकांना इकडेच येतात मासे घ्यायला. बघा असं प्रॉपर असं व्यवस्थित त्यांना करून दिलेलं आहे फिश मार्केट. असे छतबी टाकून दिलेलं आहे. आणि हे 15 दिवसापूर्वीच बनवलेलं असं मार्केट आहे. आणि मासेवाले पण वाढलेत. आणि इकडे बघा काळीवाली वाम आहे आणि ही तुम्हाला मिळेल 150 रुपये किलोने. हे बघा ही काळीवाली वाम. आणि हा सकला कसा? हा सकला मासा आहे आणि हा तुम्हाला 300 रुपये किलोने मिळेल. बघा एकदम फ्रेश सकला मासा. बघा गावरी बघा. आणि हा तुम्हाला 300 रुपये किलोने मिळेल सकला मासा. सकला मासा पण भरपूर आहे. वाम पण आहे बघा इकडे. फ्रेशवाली पापलेट आहेत बघा. खवले बघा, खवले त्याच्यावरती. कसं किलो आहे? 700 रुपये किलो आहे बघा. 700 रुपये किलोने तुम्हाला ही पापलेट मिळणार आहे. बघा हाताला बघा खवले लागले. एकदम फ्रेश पापलेट आहे बघा. कलर बघा, बिना बर्फाची आहे ती म्हणतात. एकदम फ्रेशवाली पापलेट आले 700 रुपये किलोने. तुम्हाला समुद्राच्या माशांबरोबर गोड्या पाण्याचे मासे पण मिळणार आहेत. आणि भरपूर आहेत गोड्या पाण्याचे मासे. बघा बासा कसा आहे? 120 रुपये. बघा 120 रुपये किलो बासा. आणि हा रोहू आहे इकडे. कसा तो? 120 रुपये. बघा रोहू पण 120 रुपये किलो. आणि मोठावाला रोहू 150 रुपये. बघा मोठा साईज घेतला तर 150 रुपये किलो आहे. आणि इकडे कटला आहे. कटला कसा? 180 रुपये. कटला आहे तो 180 रुपये किलो. बघा इकडे असे गोड्या पाण्याचे मासे पण मिळतात. हा सिल्वर मासा आहे आणि हा तुम्हाला 150 रुपये किलोने मिळणार आहे. आणि इकडे रूपचंद आहे. रूपचंद कसं आहे? 150. रूपचंद पण आहे तो 150 रुपये किलोने. 150 रुपये. हा आणि हे 80 रुपये किलो आपले काळे मासे चिलापी. आणि इकडे टोळ बघा केवढी मोठी आहे. कशी टोळ? टोळ कशी? बघा टोळ आहे ती 200 रुपये किलो. थोडी मोठी टोळ आहे बघा. 200 रुपये किलोने मिळणार आहे तुम्हाला. बघा इकडे 300 रुपये किलोने तुम्हाला कोळंबी मिळते. बघा फार्मची कोळंबी आहे 300 रुपये किलोने. आणि इकडे हिरवी टोळ आहे. ही टोळ कशी छोटीवाले? 100 रुपये किलो. बघा हे 100 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. बघा ही अशी हिरवी टोळ पण आहे. हिरव्या कलरची प्रॉपर टोळ आहे. हिला पण हिरवी टोळच म्हणतात. एवढी मोठी आहे. आणि बघा इकडे भिंगा मासा आहे. कसा किलो? बघा 100 रुपये किलो भिंगा आहे. आणि खापी बघा इकडे खापी आहे. आणि छोटेवाले खापी 100 रुपये किलो आहे. मोठीवाले घेतले तर 200 रुपये किलो आहे. बघा आणि ढोमी कसं आहे? 100 रुपये. बघा ढोमी आहे ती 100 रुपये किलो आहे. आणि इकडे बघा पाला मासा आहे. छोटे छोटे कसा किलो आहे? बघा 350 रुपये किलोने तुम्हाला पाला. इलिस मासा. बघा इकडे असे मासे आहेत. इकडे मांदिली कशी किलो आहे? 80 किलो. बघा 80 रुपये किलो मांदिली मिळेल तुम्हाला. भरपूर मासे आहेत. भरपूर मासेवाले पण आहेत. तिकडे बघा अशा गोड्या पाण्याचे मोठे मासे दिसत आहेत. हे बघा इकडे पन्नी मासा आहे गोड्या पाण्याचा. कसा किलो आहे? 200 रुपये किलो. बघा 200 रुपये किलो आहे. आणि इकडे छोटे छोटे शिंगाडे आहेत गोड्या पाण्याचे. कसे किलो? 160 रुपये किलो. बघा 160 रुपये किलो. बघा इकडे आला दादाकडे तर तुम्हाला असे मोठे मोठे गोड्या पाण्याचे मासे मिळतील. बघा नंदी मासा केवढा मोठा आहे. बघा नंदी मासा कसा किलो आहे? नंदी 200 रुपये किलो. बघा 200 रुपये किलो नंदी आहे. आणि कटला? कटला आहे तो 180 रुपये किलो. आणि सर्व गोड्या पाण्याचे आहेत. आणि बासा बघा केवढा मोठा आहे. कसा आहे बासा? 110 रुपये किलो बासा मासा आहे. झांजरा बघा छोटे छोटे मासे आपण म्हणूया गोड्या पाण्याचे छोटे मासे. कसे किलो ते? 45 रुपये किलो. बघा 45 रुपये किलो आहेत असे छोटे छोटे मासे. हे बघा काटगोश मासा आहे. आणि हा आता पहिल्यांदा बघितला मी गोड्या पाण्याचा मासा. प्रत्येक वेळेला काहीतरी यांना नवीनच बघायला मिळतं. कसा किलो हा? बघा 120 रुपये किलो आहे. बघा आता याला काटगोश म्हणता येते गोड्या पाण्याचा. हां भाव तर काय आजचा भाव उद्या असेल गॅरंटी नाही. रविवारी तर भाव वाढलेला असेल. बाकीच्या दिवशी भाव थोडेसे कमी असतात. इकडे बघा निवटे आहेत. आणि हे 100 रुपये किलोने तुम्हाला निवटे मिळतील. बघा आपल्याला पिवळी वाम पण दिसलेली आहे. कशी किलो आहे पिवळी वाम? 300. बघा पिवळी वाम 300 रुपये किलो आहे. हा बघा हा काट बांगडा आहे. आपला रेग्युलर तेली बांगडा नाही बघा काट बांगडा आहे. आणि कसा 100 रुपये किलो. बघा 100 रुपये किलो आहे काट बांगडा. सगळ्या प्रकारचे मासे तुम्हाला बघायला मिळतील या मार्केटमध्ये. बघा सगळ्या प्रकारचे. असं नाही की तुम्हाला हा मासा नाही आहे तो मासा नाही. सगळे मासे आहेत. केवढा मोठा खेकडा आहे बघा. साईज बघा त्याची. आणि हा नर असेल की मादी आहे? बघा नर आहे.
आणि डेंगे तुटले त्याचे ना, डेंगे तुटलेत त्याचे. आता डेंगे बघितलं असतं तर कळलं असतं आपल्याला केवढा मोठा आहे तो. मला वाटतं 1 किलो भरेल ना एकच. 400 रुपये किलो. बघा दादा सांगतात डेंगे असतं ते 1 किलोच्या वरच झाला असता. 1 किलोच्या वरच. आणि कसा किलो आहे? 400 रुपये किलो. बघा 400 रुपये किलो हे खेकडे आहेत. खाडीचे आहेत ना हे, प्रॉपर खाडीचे गावठी चिंबोर आहेत. मोठी कोळंबी आहेत. 500 रुपये किलो सांगतात, 450 रुपयाने मिळेल. इकडे पण पापलेट आहेत, सफेद पाण्याची. पापलेट कशी आहे? आपल्याला 800 रुपये किलो. ही 800 रुपये किलोची आहे. 800 रुपये किलो एकदम साईज बघा केवढी. एकदम भारी. आणि ही वाली सेम आहे. हे 700. आणि हे 700 रुपये किलो. थोडीशी छोटी साईज आहे. मासा तर आपला घेऊन झालेला आहे. तुम्ही बघितलं ताम घेतले आपण. आणि 1.25 किलोची ताम होती. आता ती तुम्हाला तिथे कटिंग करून नाही मिळणार. कटिंग करायला तुम्हाला दुसरीकडे यायला लागेल. म्हणजे पाठीमागच्या साईडला कटिंगवाले वेगळे बसलेले असतात. तर आपण या ताईंकडनं कटिंग करून घेऊया. बघा असे कटिंग करायला वेगळे बसलेले असतात. आणि मला वाटतं 20 रुपये किलोचे ना, 20 रुपये किलोचे घेतात कटिंग करायची. इकडे कोळंबी जर तुम्ही साफ करून घेतली तर किलोचे 50 रुपये घेतात हे लोक. ओके, खेकडे पण 50. खेकडे साफ करायचे पण 50 रुपये. आणि बाकी हे मासे असे कटिंग करून घ्यायचे, किलो मागे 20 रुपये. आणि गुगल पे चालतं, कॅश नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही. एकदम फ्रेशवाली सुरमई कशी कड झालेली आहे, भारी पीस झालेली आहे सुरमई. पण सुरमई आहे आणि बोनलेस करून दिली आहे बघा सुरमई. कातडी काढून हे बघा कातडी बड्डी सर्व साफ करून दिलेली आणि हे पीस करून दिलेत बघा एकदम भारीमध्ये. किती किलोची सुरमई होती? 5.5. 5.5 किलोची सुरमई होती. त्यातले अर्धे असे पीस केलेले आहेत पोटाकडचे मोठे मोठे. आणि बाकी असे बोनलेस करून दिलेले आहे दादांनी. तर आपली ताम कटिंग होते. ताम मसाला मुशी कटिंग केली त्यांनी. मुशी कटिंग करणं म्हणजे कला आहे. तांबडं काढणं तेवढी खवले आहेत ती तांबला. खवलेवाला मासा असतो हा तांब. तांबचा पिसाना पूर्ण बोनलेस निघालेला. याला जास्त काटे नसतात त्यामुळे काय टेन्शन नाही. बघा असे फिश कटिंग होती आहे आपली. आणि एक साईड आपले बघा बोनलेस करतील दादा. बघा हा झाला आता बोनलेस. एकदम भारी बोनलेस होते एकदम बोनलेस. बघा फ्राय करायला एक नंबर. चला आता आपली अशी ही ताम कट होते. तुम्हाला जसं हवे तसं कट करून मिळेल. हा दगड आहे, हा डोक्यामध्ये असतो. आणि हा बरोबर माहिती पाहिजे आपल्याला डोक्यामध्ये दगड असतो. 2 असतात ना, 2 असतात. असे बरोबर काढता आले पाहिजे आपल्याला. बरोबर काढून दिलेलं दगड. म्हणजे कापणाऱ्याला पण माहिती पाहिजे की असं काहीतरी असतं आतमध्ये. आणि हा बघा दादा सांगतो जर नाही काढले आणि तुमचा दाताखाली आला त्याचा दगड नाही काढला तर तुमचा दात काढावा लागेल. दात तुटणार. 12,000चं नुकसान होतं सांगतो. 12,000चं नुकसान. 400 रुपयाची मच्छी, 12,000चं नुकसान. त्यामुळे बघा असे बघा कालवण्याचे वेगळे पीस केलेले आहेत आणि फ्रायचे वेगळे पीस केलेले आहेत. एक नंबर. तर मंडळी अशा प्रकारे आपली ताम पण कटिंग करून झालेली आहे. मासा कटिंग करून झालेला आहे. तुम्ही बघितलं मस्त असे पीस झालेले आहेत, बोनलेस झालेले आहेत. फ्राय करायचे. मुंडी पण त्यांनी चांगली कटिंग करून दिली आपल्याला. आणि आपले मासे पण घेऊन जातो. तळोजाचं फिश मार्केट आहे. सकाळी 6 वाजता सुरू होतं. असतं मासे असेपर्यंत असतात, म्हणजे 10 वाजेपर्यंत असतात ते. आणि रेट बघून तर एकदम थक्क झालो मी. म्हणजे एवढे स्वस्त मासे असतात. आणि आता बरेच लोक आता आपल्याला कमेंट करणार त्या व्हिडिओवर. मला माहिती आहे हे स्वस्त आहे म्हणजे मासे बरोबर नसणार, असं असणार तसं नसणार. पण लोकांची गर्दी बघा इथे किती आहे. आणि इकडे आजूबाजूच्या गावांमधले इकडचे ना सगळे आगरी कोळी लोक पण इकडे भरपूर मासे घ्यायला येतात. आणि ते तर पक्के मासे खाणारे लोक आहेत ते. त्यामुळे त्यांना चांगले मासे कळतात आणि ते पण येतात म्हणजे मासे चांगलेच मिळतात. आणि आपण गावऱ्या वगैरे सर्व चेक केल्या. रेट बघितले, रेट एकदम स्वस्त आहे. म्हणजे आत्तापर्यंत जेवढं मार्केट फिरलो ना तेवढ्या सगळ्या मार्केटमध्ये हे स्वस्तवालंच फिश मार्केट वाटतं आहे. 350 रुपये किलो सुरमई कोण देतं, पण इकडे आहे. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला तळोजा फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.